पण नारायण राणेंना त्याची काही पडलेली नाही आहे। पैसे देऊन निवडून आलेले हे खासदार ते त्यांना लोकांच्या समस्येची जाण काय असणार आहे। सैफ अलीसारख्या एका नेत्याच्या 12व्या मजल्यावर चढून गुन्हेगार चढतात, त्याच्यावर खुनी हल्ला करतात आणि आपली शासन व्यवस्था कायदा सुव्यवस्था झोपलेली आहे। मस्साजोगला तसं झालं, परळीला तसं झालं, पुण्याला तसं झालं, खडकीला तसं झालं। अख्खा महाराष्ट्र आता ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीने काबीज करून टाकला आहे काय, आणि त्याला कायद्याची कोणती भीती राहिलेली नाही। त्यांचं रिकामटेकडे आहे ते, त्यांना काम काय नाही। अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला। ह्या देशामध्ये मस्साजोगच्या सरपंचाला, परळीच्या सरपंचाला तुमचे भूमाफिया मारतायत आणि त्यांना जेरबंद करायला तुमचं सरकार अपयशी ठरलं आहे। आणि त्याच्या बाजू घेऊन बोलणारे हे काय लायकीचे आहेत ते लोकांना दिसून येते। त्यांच्या अकलेची कीव करावीशी वाटते खासदारांच्या। कारण वैभव नाईकांनी चिपी विमानतळाचा मुद्दा ज्या तडफदारपणे मांडला, त्या भावनेची दखल न घेता घराला टाळं ठोकण्याची भाषा करणारे नारायण राणे या पृथ्वीतलावरचा एकमेव नाकामयाब ठरलेला खासदार म्हटलं पाहिजे। 4G सेवा त्याच वेळेला सुरू झालेली आहे। 185 टॉवर जे मंजूर करून घेतले तेच 4Gचेच आहेत। एक दुर्दैव आपल्या सिंधुदुर्गाचं की असा झोपाळू खासदार, निद्रिस्त अवस्थेत असलेला खासदार नारायण राणेंच्या रूपाने सिंधुदुर्गाला जिल्ह्याला मिळालेला आहे। धन्यवाद।